दोन बहिणी होत्या. ऐका थोडा वेळ राहिला. दोन बहिणी होत्या आणि त्या दोन बहिणी एका गावामध्ये दिल्या. एकीचं नाव सगुरी होतं आणि दुसरीचं नाव निगुरी होतं. आणि दोन्हीही मुली गावामध्ये दिल्याच्या असताना त्या सगुरीला पुत्रप्राप्ती झाली, पण निगुरीला पुत्रप्राप्ती झाली नाही. म्हणून त्या सगुरीच्या घरी आनंद उत्सव होत होता आणि निगुरीला थोडं दुःख वाटायचं. दोन्ही बहिणीच होते, पण पहिल्या बहिणीला मुलगा झाला पण दुसऱ्या बहिणीला मुलगा झाला नाही. म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या बहिणीला थोडं दुःख वाटायचं. आणि त्या निगुरीला दुःख वाटत असताना एके दिवशी तिच्या मनामध्ये प्रेम वात्सल्य निर्माण झालं आणि ती माता, ती निगुरी सगुरीच्या घरी आली, आपल्या पहिल्या बहिणीच्या घरी आली आणि तिनं म्हणली, माझं जी लेकरू आहे, तुझं जी लेकरू आहे ना, तुझ्या लेकराला मला बघू दे ना, तुझ्या लेकराला मला थोडं घेऊ दे ना. आता बहीण म्हटल्याच्या नंतर लेकराला देणारच घेऊ. आणि त्या लेकराला घेतल्याच्या नंतर ते निगुरी म्हणली पहिल्या बहिणीला, मी 4 दिवस तुझ्या लेकराला घरी घेऊन जाते, मला लेकरू नाही ना, मला थोडं घरी घेऊन जाऊ दे. आणि घरी घेऊन जात असताना त्या लेकराला घेतलं निगोरीने आणि घरी घेऊन गेली. बघत बघत 8 दिवस 15 दिवस 1 महिना झालं. ती लेकरू त्या निगोरीच्याच घरी, जिला पुत्र प्राप्ती नव्हती, त्या बहिणीच्या घरी. आणि गेल्याच्या नंतर त्या पहिल्या बहिणीला प्रश्न पडला, 8 दिवस देते म्हणली लेकरू आणि 1 महिना झालं. ती परत गेली घरी आणि गेल्याच्या नंतर तिला म्हणाली, लेकरू दे ना. त्यावेळेस त्या निगोरीनं सांगितलं, हे जी लेकरू आहे ना, हे लेकरू माझं आहे. तिला शॉक बसला, पहिल्या बहिणीला सगुरीला शॉक बसला. तिला वाटलं लेकरू माझं, आणि हे लेकरू माझं का म्हणत आहे. निगुरी म्हणली, हे लेकरू माझं आहे. कोण म्हणलं तुझं लेकरू आहे, पुरावा काही आहे का. तिनं म्हणली, असं कसं, तू माझ्याकडे 4 दिवसासाठी आलीस, बहीण आहे म्हणून मी तुला लेकरू दिलं आणि तू आता सरास खोटं बोलत आहेस, माझं लेकरू म्हणत आहेस, हे चुकीचं आहे. त्यावेळेस तिनं म्हणली, ते काही असो, हे लेकरू माझं आहे. कोण म्हणली, निगुरी म्हणली. आणि म्हणल्याच्या नंतर ती पहिली जी बहीण होती सगुरी, ती परत घरी आली आणि नवऱ्याला सांगितलं. तिनं म्हणली, आपलं लेकरू त्या माझ्या बहिणीने नेले पण ती परत द्यायला तयार नाही, चला. त्यावेळेस ते दोघंही आले, नवरा बायको, आणि त्यांनी सांगितलं, हे लेकरू आमचं आहे, हे लेकरू परत करून टाक. आपल्या हिताचा कळवळा आईविषयी कसा असतो लेकराविषयी मी सांगत आहे बरं का. आपल्या हिताचा कळवळा. त्यावेळेस निगुरीकडे आल्यावर निगुरीनेही सांगितलं परत, तुम्ही काही म्हणलात तरी हे लेकरू माझंच आहे. कुणाला म्हणले, हे पहिले ज्याचं लेकरू होतं त्यांना म्हणले. आणि मग असा विचार झाल्याच्या नंतर ती पहिली माय रडत होती आणि त्या पहिल्या माईनं काय केलं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितलं, त्याच्या मित्राला बोलून घेतलं त्यानं, माझं लेकरू ह्या माझ्या बायकोच्या बहिणीनं घेऊन गेलेली आहे, पण ती लेकरू माझं म्हणत आहे, ती निगुरी. असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेस बाजूलाच राजदरबार होता, राजाकडे गेले आणि राजाकडे जाऊन पहिल्या त्या सगुरीनं विनंती केली, प्रार्थना केली, आता तुम्ही काय करा, हे माझं लेकरू आहे पण ती माझी बहीण म्हणत आहे की हे लेकरू माझं, ती म्हणत आहे माझं लेकरू आहे, तुम्ही न्याय करा. त्यावेळेस त्या निगुरीलाही बोलवलं, त्या लेकरालाही बोलवलं आणि न्याय निवाडा करण्यासाठी प्रधानजीने सभा भरवली. आणि सभा भरवल्याच्या नंतर विचारलं, निगुरीला विचारलं, ही लेकरू तुझं आहे का. हो म्हणली. पुरावा आहे, पुरावा. आता मला सांगा, एखाद्या घरी जर एखादं लहान लेकरू 1 महिनाभर नेला असेल तर त्या शेजाऱ्यांना काय वाटणार, त्यांचंच लेकरू आहे. म्हणून ते शेजारी पाजारी काय म्हणत होते, ह्या निगुरीचंच लेकरू आहे. त्यावेळेस सगुरी रडत होती आणि सगुरी म्हणली, हे माझं लेकरू असताना सुद्धा आजच्या काळामध्ये किती बदल होत चाललेला आहे, त्यावेळेस न्याय करा. त्यावेळेस रडत असताना राजाने सांगितलं, आपण एक परीक्षा घेऊ म्हणले. काही नाही, हे जे लेकरू आहे ना त्याला समोर आणा, त्या लेकराचे 2 तुकडे करू. आपण काय करू, त्या 2 लेकराचे तुकडे करू. आणि निगुरीला सांगितलं, तू काय कर, तुझं लेकरू आहे का. ती म्हणली, हो माझं लेकरू आहे, तू अर्धा तुकडा घे. आणि सगुरीला सांगितलं, तू अर्धा तुकडा घे. आता ऐका, हिताचा कळवळा काय असता सांगतो. त्या सगुरीला म्हणल्याच्या नंतर ते निगुरी म्हणले, हो मला मान्य आहे. का, कारण ती लबाडच बोलत होती. का, हे जरी लेकराचे 2 तुकडे केले तरी तो माझंच लेकरू आहे असं म्हणत होते. त्यावेळेस त्या सगुरीला विचारलं, तुला तुकडा पाहिजे का अर्धा. ती म्हणली, माफ करा राजा, कारण हे लेकरू 2 तुकडे करण्यापेक्षा त्या निगुरीलाच द्या. का, कारण ते लेकरू जरी माझं असलं जरी ती म्हणत असेल तर त्या लेकराला मारू नका, कारण का त्या लेकराचा हिताचा कळवळा माझ्या अंतःकरणामध्ये प्रेमा स्वरूपाने आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या राजाने न्याय दिला. खरी आई कोण आहे, कारण स्वतःची आई म्हणेल का 2 तुकडे करा. त्यावेळेस राजाने सांगितलं, निगुरी तुझं खोटं आहे, आणि त्या निगुरीला शिक्षा दिली आणि